सुस्वागतम सुस्वागतम. श्री गजाननाचे स्तवन करून श्री रंगदेवता महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन, तसेच श्री रामपुरुषाला वंदन करून आणि रसिकजनांचे मनपूर्वक स्वागत करून स्वरदीप हौशी नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहोत. कैलासवासी जगदीश दळवी लिखित व दिनकर घाडी दिग्दर्शित 3 अंकी पौराणिक नाटक संगीत पंढरपूर. यात भाग घेणारे कलाकार, पात्र व परिचय. लिंबराज कुमारी तनया दिनकर घाडी, नरहरी कुमारी साक्षी सचिन आपटे, नारद कुमारी दिशा दिनकर घाडी, विठ्ठल कुमारी निहारिका विश्राम फडते, नंदिनी कुमारी तन्वी विनायक सावंत, माधवी कुमारी राही राजेश नाईक, पाखंड शास्त्री कुमार विवेक नवनाथ सावंत, मार्तंड शास्त्री कुमारी अनुष्का परेश नाईक, कार्तिक स्वामी कुमारी अनामिका सतीश नाईक, नागरिक 1 कुमार प्रीतम राजू नाईक, नागरिक 2 कुमारी पूर्वी भगवान गामस, वैष्णव कुमार नीरज नंदेश नाईक, शैव कुमार तनिष सूर्यकांत घाडी, मुजुमदाराच्या भूमिकेत कुमार दीपराज दिनकर घाडी आणि पितांबर शास्त्रीच्या भूमिकेत कुमार श्रेयश विष्णू नाईक. संगीत दिग्दर्शक श्री प्रसाद गावस, तालरक्षक श्री आनंद आमुणकर, पार्श्वसंगीत श्री तानाजी गावडे, स्टेज व्यवस्था नेपथ्य श्री गुरुदेव रंगमंच कासारपाल, रंगभूषा श्री कृष्णनाथ खलप, वेशभूषा श्री उमेश कासार, प्रकाश योजना आनंद घाडी, सूत्रधार श्री देवानंद महातो, ध्वनी संकलन श्री नरेश नाईक पर्ये, सहाय्यक श्री प्रवीण सरवणकर, श्री अजय जाधव, कुमार शुभम घाडी आणि भगवान गावस, व्यवस्थापक श्री शांतादुर्गा कमिटी अमोणा. रसिकजनांचे आणखीन एकदा मनपूर्वक स्वागत करून कैलासवासी जगदीश दळवी लिखित व दिनकर घाडी दिग्दर्शित 3 अंकी पौराणिक नाटक संगीत पंढरपूर. पंढरपूर. आशीर्वाद दे आम्हा महालक्ष्मी माते, आशीर्वाद दे आम्हा महालक्ष्मी माते. जय जय श्री राम पुरुषा महालक्ष्मी माते, जय जय श्री राम पुरुषा महालक्ष्मी माते.
ना आशीर्वाद दे आम्हा महालक्ष्मी माते आशीर्वाद दे आम्हा महालक्ष्मी माते जय जय श्रीराम पुरुषा महालक्ष्मी माते जय जय श्रीराम पुरुषा महालक्ष्मी माते जमलो तुझ्या चरणी माते जमलो तुझ्या चरणी मात महालक्ष्मी माते महालक्ष्मी माते जय जय श्रीराम पुरुषा महालक्ष्मी माते जय जय श्रीराम पुरुषा महालक्ष्मी माते जय जय श्रीराम पुरुषा जय जय श्रीराम पुरुषा जय जय श्रीराम पुरुषा महालक्ष्मी माते मनापासून करीतो धावा तुझ्याच देवी शांत दुर्गे मनापासून करीतो धावा तुझ्याच देवी शांत दुर्गे रुसू नको देवी धाव पाव तू बालकांच्या गेला रुसू नको देवी धाव पाव तू बालकांच्या गेला मनापासून करीतो धावा तुझ्याच देवी शांत दुर्गे मनापासून करीतो धावा तुझ्याच देवी शांत दुर्गे रुसू नको देवी धाव पाव तू बालकांच्या गेला रुसू नको देवी धाव पाव तू बालकांच्या गेला मनापासून करीतो धावा तुझ्याच देवी शांत दुर्गे मनापासून करीतो धावा तुझ्याच देवी शांत दुर्गे तुझ्याच देवी शांत दुर्गे तुझ्याच देवी शांत दुर्गे श्री गजानन महाराज की जय श्री राम पुरुष महाराज की जय श्री महालक्ष्मी रावनाथ महाराज की जय श्री भूतनाथ महाराज की जय श्री गजानन महाराज की श्री महालक्ष्मी माता की श्री राम पुरुष महाराज की श्री भूतनाथ महाराज की श्री पंढरीनाथ महाराज की चला जाऊ पंढरपुरात अहो पंढरपुरात चला जाऊ पंढरपुरात अहो पंढरपुरात डोळे भरून पाहू विठ्ठल रघुमावर चला जाऊ पंढरपुरात अहो पंढरपुरात डोळे भरून पाहू विठ्ठल रघुमावर चला जाऊ पंढरपुरात अहो पंढरपुरात डोळे भरून पाहू विठ्ठल रघुमावर चला जाऊ पंढरपुरात अहो पंढरपुरात डोळे भरून पाहू विठ्ठल रघुमावर विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 गजारी विठ्ठल
हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय तुम्ही साईडला साईड देवा जय देवा पांडुरंगा जय देवा जय देवा जय पांडुरंगा जय देवा जय पांडुरंगा जय देवा 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 जय देवा जय देवा
विठीवरी माझा पांडुरंग विठीवरी माझा पांडुरंग एक आवडी विठ्ठला एक आवडी विठ्ठला वैष्णवाचा संग एक आवडी विठ्ठला
अखिल भक्तगण हो, पहा पहा, नीट डोळे उघडून पहा. या संतांनी परम पवित्र अशा विठ्ठल मंदिराचा निव्वळ खुरांचा गोठा बनवून टाकला आहे. कुणी यावं, मुसुंडी मारून आत घुसावं आणि पांडुरंगाच्या नावानं मानेवर सुरी ठेवल्याप्रमाणे अंभरडा फोडावा की ह्यांची संत मालिकेत वळणी लागलीच म्हणून समजावं. तीच तर मी म्हणतोय. भ्रष्टाचार, सगळीकडे भ्रष्टाचार माझा या पंढरपुरात. अहो, अशा ना देवाचा कोप होईल ना. होईल म्हणजे काय, व्हायलाच पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं होतं होणारच. पण त्याचा आहे का काही या उर्मटाला? पहा पहा कसा लेखाचा बघण्यान राहून राहिला आहे. आम्ही इतका कंठशोध चालविला पण तो त्याच्या गावी देखील नाही. केवढी ही अचाड भक्ती, केवढी ही निष्ठा. कुणालाही वाटेल पांडुरंगच पाणी भरत असेल या लिंबराजाच्या घरात. तरी बरं, उंदीर देखील उपाशी मरतायत म्हणे यांच्या घरात. असं कसं म्हणतेस बा? पण असं कसं होईल? होय बाबा, मी नित्याप्रमाणे तुळशी वृंदावनाला पाणी घालून विठुरायाचं ध्यान केलं. त्याबरोबर पांडुरंगाने मला तात्काळ प्रकट होऊन दर्शन दिलं. दर्शन दिलं म्हणे? यो म्हणजे कोण ग वाटलं तुला? पोरी, बोंधू, गोशावडा की बोरबी? दर्शन दिलं म्हणे, दर्शन. अहो अहो, खरंच दर्शन दिलं मला विठोबानं आणि आपला हा पुष्पहार स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घातला. बाळ बाळ, तुला काहीतरी भास झाला असेल. अखिल चराचर विश्वाचं राहडगाडग चालू ठेवणाऱ्या जगत चालक परमेश्वराला आमच्यासारख्या पामरांना दर्शन देण्या इतकं अवधी कुठून मिळणार? भास म्हणजे सत्य नवी बा. पण बाबा, मी डोळे उघडून पाहिलं, तो खरंच माझ्या गळ्यात तो हार होता.
हा पहा, हाच तो हार. अहो हा तर विठ्ठलाच्या गळ्यातील हार. शंकाच नको. तीच तर मी म्हणतोय. पण पाखंड शास्त्री हा हार ह्यांच्याकडे कसा आला? अहो, आहे काय हा प्रकार? यात काहीतरी घोटाळा असला पाहिजे. शंकाच नको. अय्यो, सत्य वदते. यात जरूर काहीतरी गडबड घोटाळा असते. अरे अम्मा, ही हार तुमच्याकडे कशी येते? महाजन हो, प्रत्यक्ष पांडुरंगाने आपला हा हार स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घातला. पांडुरंगाचा हा प्रसाद आम्हाला शिरसावद्य आहे. छे छे, बाळ तू कुठंतरी चुकत आहेस. भक्तकाश कैवारांचं कंकण हातात बांधून पुंडलिकानं भिरकवलेल्या विठीवर उभा राहण्याचा मान फक्त विठ्ठलाचा आहे. बाळ तुला काहीतरी भास झाला असेल. पांडुरंगा, भक्त वत्सला. पांडुरंगा, भक्त वत्सला, कुठं बरं गेलास या वासराला सोडून? कावा तो कावा वर कांघावा. पाखंड शास्त्री, मातंड, कार्तिक आणि समस्त भक्तगण हो, मूर्ती या हरामखोरानच लांबवली असली पाहिजे. हिरवी पांडुरंग या भुलट्या संतांच्या घरी जायला काय भांग प्यायला नव्हता. बोल रे चोरा, विठ्ठल मूर्ती कुठं आहे? चल आटप, झटपट उत्तर दे. बाप हो, विठ्ठलाचे पाय तोच आमचा स्वर्ग. विठ्ठल मूर्तीची अभिलाषा आम्ही पामरांनी का धरावी? किती सासूकपणाचा आव आणतो आहे पहा. म्हणे विठ्ठल मूर्तीची अभिलाषा आम्ही पामरांनी कशाला धरावी? अरे हरामखोरा, आम्ही काय बोयानो पुत असं वाटलं काय तुला? पिढ्यान पिढ्या चालत आलेली विठ्ठल मंदिराची मिरासदारी तुम्हाला पाहवत नाही, म्हणून तुम्ही कट करून विठ्ठल मूर्ती चोरून नेलीत. बोला, नेलीत की नाही? का उगाच आळ घेता या गरीबावर? तुमच्या आरोपाला तुमच्या म्हणण्याखेरीज काही पुरावा आहे का? पुरावा नाही? हा घ्या पुरावा. या हारापेक्षा आणखी कोणता पुरावा हवाय तुला? भक्तगण हो, ही मोठी आणीबाणीची वेळ येऊन ठेपली आहे. मूर्ती या हरामखोरानेच चोरली पाहिजे. आणि ह्यापुढे आम्ही यांची गय केली तर हे शिरजोर होऊन आम्हाला या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना हे पुंड गुलामाप्रमाणे राबवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग सारा धनाचार मागेल, चातुर्वर्ण्याचा नाश होईल. तीच तर मी म्हणतोय. मग कलंकी व्हायला किती सावकाश. अहो, इथे लिहिलेलंच आहे मुळी तसं. तर मग आमची मुळीच तरगण नसते. अय्यो व्यंकटरमणा, राधारमणा, कलंकी होते तर आमचे गच्छन्ती होते. अखिल भक्तगण हो, आपण यास्तव वेळीच सावध होऊन आपल्या न्यायनिष्ठवर मुजुमदार साहेबाकडे जाऊन हा संतावा मोडून टाकला नाही तर आमची काहीच धरगत लागणार नाही. सत्य वदते. बरोबर, अगदी बरोबर. तीच तर मी म्हणतोय. विद्वजन हो, चला, आपल्याला याचा सोक्ष मोक्ष लावून घेतलाच पाहिजे. चला माझ्या बरोबर मुजुमदार साहेबाकडे चला. पांडुरंग. बाबा, हे विद्वान लोक असे माथे फिरूपणे का वागतात? तू लहान आहेस बा. स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का लागला, सत्तेला बाधा येऊ लागला, मिळकतीत गट पडेल अशी भीती वाटू लागल्याने समंजस विद्वान माणसाची डोकी ही ठिकाणावर राहत नाही. पण आम्हाला कुठे हवी आहे त्यांची सत्ता? आम्हाला त्यांचे ऐश्वर्य नको आणि प्रतिष्ठाही नको. पण बा, खाई त्याला खवकवत असतं. आतापर्यंत या ब्राह्मण वर्गानं
वेद पुराणातील ज्ञानाची मिरासदारी करून गरीब भोळ्या रयतीला खूप छळलं, नांडलं व त्याची कुचंबणा केली. मंदिरातील उत्पन्नाची मिरासदारी करून त्यांनी पिढ्यानपिढ्याची तरतूद करून ठेवली आहे आणि त्यावर आपली भव्य वाढी उभारली. परंतु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेला देशिका लेणी चढून आपल्या मराठीची नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळा करून सोडला आणि त्यांच्या मिरासदारीला मोठंच भागदाड पाडलं. तेव्हापासून आमच्या अभंगातील सर्वानुभूती समानतेची शिकवण त्यांनी ऐकली की त्यांच्या तळपायाची आग मस्तकावर जाते. त्यांना समानता नको, भेदभाव पाहिजे. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही बा. आता हेच पहा ना, आम्ही त्यांच्या डोळ्यात चलतो म्हणून केवढा मोठा आळ आणलाही त्यांनी आपल्यावर. पण बाबा, आता त्यातून कोण बरं आपलं निवारण करील? तो परमेश्वर, जगत चालक पांडुरंग, तोच करता आणि करविताही पा. पण बाबा, तो देऊळ सोडून केव्हाच निघून गेला. नाही नाही बाळ, नाही. तो सर्वत्र आहे. सर्व चराचर सृष्टीत तशा घूर उरलेला आहे. मनोभावानं आपण त्याला हाक मारली तर तो आपल्याला साथ दिला वाचून राहणार नाही. पंढरीचा तो भक्त राणा, पंढरीचा तो भक्त राणा, पुरविशी मन कामना, पुरविशी मन कामना. पंढरीचा
अरे रे, काही या मृत्यूलोकाची दुर्दशा. नारायण नारायण नारायणा, चंद्रभागेच्या तीरावर बौद्धरूप धारण केलंस, तरीही तुला आकार दिसलाच नाही का? देवा, अरिच्छा, अशी एकाएकी दडी कुठं मारलीस बुवा? आहे का हा प्रकार? नारायण नारायण. नारदा, आज आमची एकाएकी आठवण कशी काय झाली तुला? म्हटलं, विठेवर उभा राहून योगीने योगी लोटली, तेव्हा आता तरी पाय थकले की नाही ते तर मला माहित ना. पण तू तर पाय मोकळे करण्यासाठी पंढरपूर पालतं घालतो आहेस. पंढरपूर अगोदरच उलटा पालटा झालेला आहे नारदा. त्याबद्दल मागावून बोलू. अगोदर स्वर्ग लोकांची काय हकीकत आहे ते सांग पाहू. स्वर्ग लोका सारे अबाधी अबाध आहे. तिथं इथल्यासारखा दुष्काळ नाही देवा. इथे या भरतखंडात सारखं कुठं ना कुठं दुष्काळ चालूच असतो. दुष्काळ पडतो आहे, धान्य महाग होते आहे, माणसं गुरडुरा पटापट मरताय, आणि या मृत्यूच्या खाईत साठेबाज सावकार सरदार आपले कोठार भरून आरामशीर मजा मारताय. बाकी मरणारे आणि जगणारे दोघेही तुझ्या नावाने सारखा टाव फोडीत असतात. मरणारे पोटावर हात मारी तुझ्या नावाचा शंख करीत प्राण सोडतात, तर जगणारे पोटावर हात फिरवी ढेकर देत तुझ्या नावाचा जयघोष करतात. ते ठाऊक आहे मला सारं. पण नारदा, तुला स्वर्गातील पद्मी विचारली तर तू इथला समाचार सांगत सुटलास. सांगितलं ना, स्वर्ग सारे अबाधानी आहे, मात्र तुझी अनुस्थिती सारखी जाणवती आहे तिथं. हे भक्तकाज कैवाराचं कार्य संपणार तरी कधी तुझं? नारायण नारायण.
ते काही लवकर संपेन असं मला तरी वाटत नाही नारदा. पण देवा, हे असं चालायचं कुठवर? याला काही अंत आहे की नाही? नारदा, अनादि अनंत असा काय तो मीच आहे. माझ्या अंतर्गत असलेली प्रत्येक गोष्ट अपूर्ण आणि नाश पावणारी आहे. पण देवा, तुझा हा हेतू कधी संपणार? हे असं चालायचं कुठवर? नारदा, मानव हा माझ्या रूपाचे प्रतिबिंब आहे. मानव धर्माची स्थापना व्हावी, मानवांनी मानवाचा द्वेष न करता, श्रवणूक न करता, एका कुटुंबातील माणसाप्रमाणे गुण्या गोविंदाने भूतलावर नांदावे अशी माझी इच्छा आहे. मग देवा, हा पोरकटपणा हट्ट सोडून दे. तुझी ही इच्छा कल्पांतही सफल होणार नाही. तुम्ही मोठे करते करविते असा, पण तुम्हाला माणसातला द्वेष, तिरस्कार, चीड नाहीशी करता येणार नाही. माणूस हा जाता तुष्ट घाण्या प्राणी आहे. आताच मी येताना आजूबाजूची परिस्थिती पाहून आलो. मी एक दोघांना उपदेश करायला गेलो. म्हटलं, बाबानो, काय मानला हा तुम्ही? काहीतरी गरीबाच्या पोटाकडे पहा. असे मी म्हणताच त्याने माझी शेंडी धरून मला चांगलाच बदडून काढला. तंबुरीला भोग सुद्धा पडला माझ्या या सटापटीत. शेवटी हातापाया पडून तडक तुझ्याकडे आलो. असं तंग वातावरण आहे तिथलं. नारायण नारायण. मग ही परिस्थिती बदलायला नको का नारदा? कशी बदलणार देवा, कशी? सावकार दाम दुप्पटीने धान्य विकत आहे. पुरोहित धर्माच्या नावाखाली कोठारा भरीत आहे. जमीनदार पोपट खंड आकारणी करून कुळानं बुडवीत आहे. अशाने शत्रुस्वारीची एखादी वावटा आली की मग तेव्हा तुझीही धडकत नाही या पंढरपुरात. आणि असं आहे म्हणून या अन्यायाविरुद्धच आवाज उठवण्याचं कार्य संतांनी हाती घेतलं आहे नारदा. यास्तव ते मला प्रिय आहे. हो, पण देवा, या संतांचा फारसा भरोसा धरू नकोस. अरे, ही संत झाली तरी माणसंच अखेर आपल्या जातीवर जायची. नारायण नारायण. नारदा, माझ्या भक्तांची अशी निंदा केलेली मला आवडणार नाही. ठाऊक आहे ना तुला? वा भक्त वत्सला वा. सत्य तुमच्याही कानाला कडू लागलं का? आणि ही गोष्ट सिद्ध झाली नाही तर? तसं असेल तर ही गोष्ट सिद्ध होईपर्यंत मी या पंढरपुराबाहेर पाऊलही टाकणार नाही. मग तर झालं ना? ठरलं तर. माणूस स्वभावातच दुष्ट वाईट आहे. ही गोष्ट तू मला सिद्ध करून द्यायची आहे. कबूल? ते माझं काम. सत्य गोष्ट पटवायला किती सावशी. नारायण नारायण. बरं, येतो मी. जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण. निशिदिनी मनुजा करी पारायण. निशिदिनी मनुजा करी पारायण. जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण. लागलं घरा
पसरे विहरे राणी वनी नौख्य माझ्या हृदयी लागे कसली ओढणी धरू नौख्य माझ्या हृदयी लागे कसली ओढणी धरू माझं नवलाच हृदयाचं पाखरू माझं नवलाच हृदयाचं पाखरू लागल भरारी मारू लागल भरारी मारू कसं मी धरू काय मी करू दयावरू माझं नवलाच हृदयाचं पाखरू 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 माझं नवलाच हृदयाचं पाखरू. आ हा 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 अलौकिक खरोखर स्वर्गीय प्रातःकाळच्या मंगल समयी ह्या सुरेल स्वरगंगेत नावून आमचे कान तृप्त झाले. म्हणजे आपण माझे गाणे ऐकत होता की काय? अगं बाई, का हो बाई, तुमचं गाणं कोणी ऐकू नये अशी तर तुमची इच्छा नव्हती पण कोणी ऐकावं अशी पण इच्छा नव्हती माझी. का? तितकी पात्रता नाही का आमची? आपल्यासारख्या पुढे गाण्याची पात्रता माझीच नाही. तुमचं गाणं ऐकलं नसतं तर कदाचित ते खरं देखील वाटलं असतं. माझ्या गाण्याची अवास्तव स्तुती ऐकण्याचं भाग्य कुणामुळे लाभलं ते कळेल का मला? का नाही, पण मला असं मधुर गायन ऐकणाऱ्याचं नाव कळल्यावरच. ह्यापूर्वी तुम्हाला या गावात पाहिलेलं आठवत नाही? म्हणजे गावातील सर्व स्त्रियांना आपण ओळखता वाटतं. एकंदरीत चतुर आहात. त्याचं असं आहे, सणासुदीला आणि चैत्र गौरीला हळदी कुंकवाच्या निमित्तानं गावातील सर्व स्त्रिया आमच्या वाड्यात गोवा होतात आणि नको म्हटलं तरी ते आमच्या नजरेला पडल्याशिवाय राहत नाही. मग या गावचे मुजुमदार विलासराव देशमुख ते तर आपणच नव्हे. माझं नाव कसं कळ तुम्हाला? त्यात काय आहे, माझी मावशी की नाही तुमच्याविषयी खूप खूप बोलत असते. म्हणजे मैनावती तुझी मावशी की काय? हो का? त्या छटेल मनेनं हिला काय काय सांगून ठेवलंस कोणास ठाऊ. आता हे सावज मात्र आता तू निसळणार नाही ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. काय हो, गप्प का झालात? रागवलात वाटतं माझ्यावर. छे छे भलतच. पण काय हो, मैनावतीनं काय काय सांगितलंय आमच्याबद्दल? ती तुमच्या रसिकतेची आणि सौंदर्याची तोंड भरून स्तुती करत असते. तिच्या गळ्यातील तो चंद्रहार. म्हणजे त्या चंद्रहाराबद्दलही सांगितलं की काय? नुसता चंद्रहारच नाही तर ती कर्णफुलं, ठुशी, घोट, पाटल्या. बरं बरं कळलं. त्याचं असं आहे, आम्ही पडलो कलेचे चाहते आणि मैनावतीचं नृत्य कलेत प्रवीण. तेव्हा जाऊ द्या ते. माझं असं तर्क आहे, आपण जर नृत्याची तयारी कराल तर मैनावतींनाही सहज मागे काढाल. कशावरून? हे बघा, माझी पारख कधीही चुकणार नाही. तुमची मोहक चाल, नजरेचा बोलकेपणा आणि डौलदार अवयवांची हालचाल पाहिली की तुम्ही सुंदर नृत्य करू शकाल यात संशय नाही. अहो पण मला नाचता येतं असं कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, उगाच ओढून धरू नका. चला करा सुरुवात. अहो माझं नृत्य तुमच्या पसंतीला उतरणार नाही. हे बघा, पसंती नापसंतीचे आम्ही ठरवू. तुम्ही फक्त नृत्य करायचं. अहो पण या बागेत आणि कोणी पाहिलं तर काय म्हणेल? इथं कोण येतो तडफडायला? आणि इथं जर कोणी आला तर तुमचं नृत्य पाहून मुग्ध झाल्यावर काही म्हणणार तरी इतकी शुद्ध तरी राहील का? चला उभ्या राहा, पवित्रा, निघ, करा नृत्याला सुरुवात. छे बाई, आता नको. नाही. तरी आताच होऊ द्या. अशी रमणीय वेळ पुन्हा येत नाही. चला करा सुरुवात. धादिन दिंदा 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 धादिन दिंदा. अहो असा हसता काय? मी नाचत नाही, तुम्ही नाचा. अहो पायात घुंगरू नाही, साथीला वाद्य नाही, सांज शृंगार नाही, मग नृत्य कसं रंगणार? अहो आम्ही आहोत ना रंगवायला. आम्ही ताल धरतो, तुम्ही नृत्य करा आणि मग पहा रंग. धादी दिंदा 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 धादी. अहो मुजुमदार
साहेब. मुजुमदार साहेब, अहो मुजुमदार साहेब. काय हो तुम्हाला आत्ता वेळेस बी आहे का गळे काढून ओढायला? अहो गळा जायची वेळ आली म्हणूनच यावं लागलं. तीच तीच तर मी म्हणतोय, नाहीतर आम्ही कशाला आलो असतो तुमच्या गळ्यात पडायला? नाही म्हणजे या असताना. काय काय म्हणालात हो? नाही 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 नाही, म्हणजे तुम्ही बरोबर असताना आमची अडचण होणार का नाही याना? तीच तीच म्हणायचं होतं मला. आता आणखी अक्कल न पाजाटा इथे का आला ते सगळ्यांनी चालते वा? नाही नाही नाही, तसं चालणार नाही. तुम्हाला पितांबर शास्त्री शीघ्र देवायलाच बोलावलाय, तेव्हा आपणही चलावं. तुम्ही व्हा पुढं आणि आम्ही येत आहोत असं सांगा त्यांना. शास्त्री बुवाने तुम्हाला घेऊनच यायला सांगितलं आहे. अहो असं झालं तरी काय, तुमची सासू मेली का याचा बाप मेला? त्याहूनही वाईट घडलं. तेव्हा एकदम चला, अशुभ अतिशीघ्रम. अहो आम्ही असताना तुमच्यावर कसलं संकट कोसळत ते तरी कळू द्या. सविस्तर सांगण्या इतका वेळ नाही, जाता जाता वाटेत कथन करतो. बरं बरं चला. अहो बाई, आज तुमचं नृत्य पाहण्याचा योग दिसत नाही, निदान नाव तरी कळू द्या. यांचं नाव नंदिनी बाई. उर्फ नंदा, मैनावती बाईची ताडकी पुतणी. काय हो तुम्हाला कसं कळलं? घ्या. अहो एकादशमीला जात नाही का आम्ही मैनावतीकडं? आणि मंत्र जाप, गृहशांती आमच्याशिवाय कशी होणार तिची? शिवाय काही दुखलं खुपलं तर औषध पाणी कोणाला विचारणार ती? आणि मनातल्या दोन गोष्टी बोलायच्या झाल्या तर कुणाजवळ जाणार ती बिचारी? बरं बरं कळलं, चला. अहो बाई, येतो आम्ही. येतो म्हणून जात आहात, गेल्यावर विसरून जाऊ नका. अहो ते जायला विसरतील. पण यायला विसरणार नाही. पाखंड मारतान. चला चला, विलंब होत आहे. चला. अरे पाखंड्या, अरे मातंड्या, असे बसलात काय गणपती सारखे जेठा घालून? मुजुमदार साहेब येत आहेत, पळा पळा त्यांच्यासाठी एक मोठे आसन घेऊन या. आणि कार्तिक, तू जाऊन त्यांच्यासाठी एक ताजा हुक्का भरून आण लवकर. जा. हा पिठावा करावा लागतो आहे आम्हाला, आणि हे तंदीला तनू आपले आरामात मजा मांडणार. जसा काही माझ्या एकट्याचाच स्वार्थ आहे यात. अरे उद्या आवक कमी झाली, बायको पोरं अन्ना वाचून तडफडू लागली की डोळे पाने होतील गाढवीच्यानो. अरे हा असा अनाचार माजला तर 13 वेळाही बोलवणार नाही कुणी आम्हाला. अरे हा, आणा आणा. आणि लक्षात ठेवा, मुजुमदार साहेब आले की प्रत्येकाने लहून सलाम केला नाही तर मानच मुरगाईन एकेकाची. प्रथम आसन ठेवा जागेवर. कुसूर माफ असावा मुजुमदार साहेब. घाडव कुठले? काय म्हणालात? छे छे, आपल्याला नाही, आपण स्थानापन्न व्हावं. गाढवीच्यानो तिथं नव्हे. आपण बसावं. समस्त भक्तगण हो आणि प्रतिष्ठित नगरवासी हो, आज आपल्या पुढं जो गुन्हा निवडण्यासाठी आला आहे त्याचं स्वरूप अत्यंत भयंकर आणि गंभीर असं आहे. म्हणून आम्ही जातीनं इथं हजर झालो आहोत. तेव्हा निवाड्याला रितसर सुरुवात व्हावी म्हणून फिर्यादी सकल शास्त्र संपन्न वेदांत शिरोमणी पितांबर शास्त्री यांना आपली तक्रार मांडण्याची आज्ञा करतो. अय्यो ताता, अरे पण आरोपी अजून कुठे असते? ते तर बेपत्ताच असते. आरोपी शिवाय निवाडा करते तर पाण्यामध्ये मासा आणि किनाऱ्यावर मोल असा प्रकार घडते. आणि म्हणून म्हणते, कार्तिक स्वामी, शिवेला काही वेळ लगाम घाला. ही काय बाजारपेठ समजलात की काय तुम्ही? हुजूर, लिंबराज आणि त्याच्या त्या कार्टीला आमचे दूध एवढ्या धाडून नजर करतीलच, पण त्यासाठी न्यायदानाचं काम थांबवून ठेवण्याचं काहीच कारण नाही. ते तसं पुढं सुरू व्हावं असं समस्त भक्तगणातर्फे मी तुम्हाला सुचवतो. जशी ब्राह्मण देवाची इच्छा. जशी विठ्ठलाची इच्छा.
लिंबराज, तू इकडे आरोपी म्हणून उभा आहेस, कीर्तन करायला उभा राहिला नाहीस. लिंबराज, तुझ्यावरचा आरोप अत्यंत गंभीर आहे. माझ्यावरचा आरोप मला नीटसा कळला नाही महाराज. असा वेळ पांघरून पेड गावाला जाऊ नकोस. तू कारस्थान रचून मंदिरातील विठ्ठल मूर्ती अलंकारासहित चोरून नेलीस. तुझ्या या दुष्कृत्याला हे सारे भक्तगण साक्ष आहेत. छे छे, काय बोलतात हे तुम्ही? विठ्ठल मूर्ती ही सामायिक ठेव आहे. तिची अभिलाषा मी एकट्याने का धरावी? आणि अलंकाराबद्दल म्हणाल तर विठ्ठल नामाच्या मौक्तिक मालेपेक्षा मला कोणतेही अन्य अलंकार प्रिय नाही. हे साऱ्या पंढरपुराला ठाऊकच आहे. पण तुझा कावा मात्र आम्हालाच ठाऊक आहे. भगवत भक्तीचा बुरखा पांघरून आम्हा सच्चिल ब्राह्मणांच्या धर्मकृत्यात विघ्न आणण्याची आणि आपल्या भक्ती मार्गाबरोबरच या संबंध पंढरपुरात स्वतःचं वर्चस्व स्थापन करायचं असा हा तुझा मान भावी डाव आहे. म्हणून तू हे निंद्य कृत्य केलंस. बोल, केलंस की नाही? विठ्ठला काय हा मिथ्यारोप? पांडुरंगा केवढा हा आळ तुझ्या या भक्तावर. लिंबराज, प्रश्नाचं उत्तर द्या आणि चटकन गुन्हा कबूल करून मोकळे व्हा. पण आम्ही गुन्हाच केला नाही, मग कबूल का म्हणून करायचा? बाप हो, ज्यावेळी देवळातून मूर्ती नाहीशी झाली त्यावेळी मी माधवीसह प्रत्यक्ष मंदिरात हजर होतो. ही उपस्थित असलेले सज्जन या गोष्टीला साक्षी आहे. मग मी चोरी कशी करी? पितांबर शास्त्री, तांबर शास्त्री, काय हे खरं आहे? तेच तर सांगतो हुजूर. अहो, या लिंबराजाने आम्हा सर्वांना कीर्तनाच्या गुंगीत भ्रमवून टाकलं आणि हा म्हणता विठ्ठल मूर्ती चोरली. काय खरं की नाही मंडळी? बोला. प्रत्यक्ष वस्तुस्थितीत आहे ही, शंकाच नको. तीच तर मी म्हणतो. ओहो, वर दिसतो बगळा पण आज शुद्ध डोंकावळा. सत्य वदते, मूर्ती गडप करते आणि वर आमच्या गळ्यात धरते. अय्यो देवडा, असे कसे करते गडबड गुंडा? मग या महाभयंकर गुन्ह्याबद्दल गुन्हेगाराला तितकंच भयंकर शासन होणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय गुन्हेगाराला दहशत बसणार नाही. नागरिक जन हो. हुजूर, मध्येच तोंड घालून बोलते याबद्दल माफी असावी, पण आताची सर्व साक्षी पूर्वे एकतर्फे असण्याचा संभव आहे. म्हणून स्वातंत्र्य पुरावा पुढेच राहिल्याशिवाय हुजूरांनी न्यायदानाची घाई करू नये अशी या नागरिक जनातर्फे मी विनंती मागतो. पण अशानं सत्यवचनी भक्तगणाबद्दल अविश्वास दाखविला असं नाही का होणार? तुम्ही तुमची पायरी ओळखलेली दिसत नाही. तसेही असेल, पण न्यायाचा स्तरा व्यक्तीपेक्षा उच्च असला पाहिजे, तरच त्याची शोभा वाटते महाराज. ठीक आहे. पितांबर शास्त्री, आणखी काही पुरावा असल्यास सादर करा. पुरावा? अहो, प्रत्यक्ष विठ्ठलाच्या गळ्यातील हार आम्हाला त्यांच्या जवळ आढळला. आणखी कोणता पुरावा हवाय तुम्हाला? तो हार दाखविण्याची कृपा व्हावी. पाखंड्या, कुठं आहे तो हार? अहो, त्यांच्या जवळच होता ना तो हार. काय कपोरी, कुठं आहे तो हार? हार तो जसा माझ्याजवळ एकाएकी आला, तसा एकाएकी हार तो जसा माझ्याजवळ एकाएकी आला तसा एकाएकी नाहीसा झाला. हार पांडुरंगाचा होता, ज्याचा होता त्याने नेला. अशी खोटं बोललीस तर जीवा झडेल पोरी. आम्ही खोटं बोलत नाही पितांबर शास्त्री. खोटं तुम्ही बोलतात. तुमची श्रीमंती खोटी बोलते, तुमची सत्ता खोटं बोलते आणि तुमचं सारं खोटं तुम्ही आमच्या माती मारतात का? तर आम्ही गरीब आहोत म्हणून. पण ध्यानात ठेवा, या साऱ्या खोट्या कर्माचा जाप पांडुरंग तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. चूप बस पोटे. तुझी अक्कल नको आहे मला. तो हार हवा आहे. तुमचा चोरीचा पुरावा पाहिजे आहे. पुरावा कशासाठी? खऱ्याचं खोटं करण्यासाठी, संन्याशाला सुळी देण्यासाठी. पण पांडुरंग देवळात नसला तरी त्याने आपले डोळे मिटले नाहीत. तो तुमची घमंड, तुमची धुंदी, तुमचा मत उतरल्याशिवाय मुळीच राहणार नाही. खामोश.
बघ बघ बंद कर पोरी, नाही सणाचा अपमान होत आहे हा. हो, तुमचा तेवढा अपमान होतो आणि आमच्या नाहक मानले जातात त्याचं काहीच नाही वाटतं. अय्य, ते तसेच असते, ते तसेच असते अम्मा. म्हणते ना, शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड वात्तड. कार्तिक स्वामी, ब्राह्मण आहात की खाटीक आहात? कुठं काही बोलावयाची अक्कल? मुजुमदार साहेब, मूर्ती या चोराने त्या घरातच लपवून ठेवली असली पाहिजे. मग कोणीतरी तो हार जाऊन इथे हजर करा. हार सापडला नाही तर सारं घर खणून टाका, पण हात हलविता परत येऊ नका. जा. पाखंड्या, जा, एक दोघांना घेऊन जा आणि त्याचं घरदार धुंडाळा आणि तो हार झटपट घेऊन या. तोपर्यंत हुजुराने थोडा अल्पहार घ्यावा असं मी सुचवतो. मग या आरोपींना शेजारच्या दालनात बंद करून बाहेरून भला मोठा कुलूप ठोका आणि नागरिक जन हो, फराळानंतर पुन्हा न्यायच्या कामाला सुरुवात होईल असं आम्ही जाहीर करतो. तेव्हा निवाड्याला रितसर सुरुवात व्हावी. येतो आम्ही. नारायण नारायण रची सात रूपाने जगाच्या रंगभूमीवर रची सात रूपाने जगाच्या रंगभूमीवर रची सात रूपाने जगाच्या जगाची नाटकी लीला जगाच्या कौतुकी मोरे जयाची नाटकी लीला रची सान रूपाने जगाच्या रंगभूमीवर रची सान रूपाने जगाच्या कधी कुबेर कधी भिकारी कधी कुबेर कधी भिकारी कधी कुबेर कधी भिकारी कधी कुबेर कधी भिकारी कधी कधी राज दरबारी कधी कधी राज दरबारी गमे अवतार देवांचा गमे अवतार देवांचा जयाची नाटकी लीला गमे अवतार देवांचा जयाची नाटकी लीला रची सान रूपाने जगाच्या रंगभूमीवर रची सान रूपाने जगाच्या रंगभूमीवर जयाला कौतुकी मोरे जयाची नाटकी लीला जयाला कौतुकी मोरे जयाची नाटकी लीला रची सान रूपाने जगाच्या रंगभूमीवर रची सान रूपाने जगाच्या रंगभूमीवर रची सान रूपाने रची सान रूपाने रची सान रूपाने जगाच्या रंगभूमीवर. भगवंता, तुझी लीला अगाध आहे. बिचारा लिंबराजाला कोंढवाड्यात कोंडून ठेवून तुला काय सांगायचं आहे तेच कळत नाही. असा कोणता अपराध घडला त्याच्या हातून? आता आपणही थोडा रंग भरावा.
नारायण नारायण. माधवी माधवी इकडे. चमत्कार, मोठा चमत्कार. बाहेरून भलं मोठं कुलूप लावलेलं दार एकाएकी कसं उघडलं? पुन्हा मी बाहेर येताच ते दार फिरून कसं बंद झालं? मला हाक कोणी मारली? पांडुरंगा, पांडुरंगा. माधवी, लवकर जाऊन परम शिवभक्त नरहरी सोनार यास कळलेल्या प्रकाराची बातमी दे, म्हणजे तो येऊन लिंबराजाच्या सुटकेचा प्रयत्न करी. जा. जशी विठ्ठलाची इच्छा. पांडुरंग, पांडुरंग. नारायण नारायण. आता पुढं काय काय होतं याची गंमत आपण दुरूनच पाहावी, हेच उत्तम. नारायण नारायण. अय्यो अय्यो अय्यो. ओय 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 ओय. ओय 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 ओय. अय्यो देवडा, ही तर मोठीच पंचायत होती. गोड मिश्रणानं दिसते तर आमच्या जिभेला लगामच राहत नसते. मग आम्ही सपाटून डाव मारते तर आमची स्थिती फुगलेल्या बेटक्यासारखी होते. पोट फुगत फुगत जाते आणि वेदना तर असह्य होते. ओय 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 ओय. गंगा यमुना सरस्वती आता होते आमची गच्छंती. ओय 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 ओय. नारायण नारायण. अरे आम्ही नारायण नसते, आम्ही कार्तिक स्वामी असते, मद्र देशातून येते. असं मग असं गडाबड्या लोळायला काय झालं? अरे आमच्या अकलेची दिवाळी वाजली. आम्ही खूप खाते तर आमच्या पोटाची व्यर्था कुडतुडून टाकते. अहो, मग इतकं खायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? अहो, आम्ही मद्रदेशीय ब्रह्मचारी, मिष्टानाचा मोह सुटत नसते. मग आम्ही सपाटून आडवा हात मारते आणि मग असं गडबडा लोळते. अहो, इथे या पंढरपुरात लोकांना साधा डाळ भात मिळत नाही. लोक एक वेळचं जेवून गुजराण करतात कसे बसे, आणि तुम्ही ब्राह्मण मिष्टान्न खाऊन पोटाचा गॅस सारखा वाढवीत असतात. काय आरंभले तुम्ही? अय्यो, फुकट मिळते तेव्हा मोह सुटत नसते, आमचे नाईलाज असते. मग दुखणी फुकट मिळते ते काय नाही सोसत मुकाट्याने? अरे रे रे, अशी कशी बोलते, अशी कशी बोलते? किती उलटा असते तुमची. आमच्या दुगण्यावर तुम्ही दागण्या देतात आणि गरीब ब्राह्मण पीडित होते त्यात तुम्ही आनंद मानतात. बरा, मग पडा असं नीट, मी तुम्हाला बरा करते. ओय ओय ओय. नारायण नारायण. ओय ओय ओय. हा, असे वळवू नका, तसं नव्हे, सरळ आडवे वा. नारायण 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 नारायण. अरे आमची व्यर्थ अकस्मात नाहीशी होते, मोठा चमत्कार घडते. असे कसे होते, असे कसे होते? अहो, मी तुमच्या पोटावरून हात फिरवता तुम्ही जे काही खाल्लं होतं त्याचं पाणी होऊन गेलं. मोठंच नवल घडते. पण पण अशाने आम्ही खाल्लात ते सर्व व्यर्थ ठरते. हे तर मुळीच बरा नसते, हे तर मुळीच बरा नसते. अहो अहो, चाललात कुठे? नाही, आता फक्त आम्ही 21 मोदक, 10 घेवर आणि 5 पुंची जिलबी खाऊन येतो. अहो, मागा फिरा. आता फक्त एक जरी जिलबी खाली तर पूर्वीच्या दुप्पट जोराने तुमचं पोट दुखू लागेल. अय्यो, अशी. अय्यो देवा, मग आम्ही पोट बांधूनच राहते, कशाला शिवत नसते. पण तुम्ही कोण विभूती असते आणि अल्प वयात इतकी विद्या कशी अवगत करते? अहो, मी नारद भक्त, ब्रह्मचारी माझं नाव. तरी तरी नारदासारखे दिसते. आम्ही पुराण महाभारत वाचते तर नारद आम्हाला फार आवडते, पण त्यांची एक गोष्ट आम्हाला मुळीच पसंत नसते. ती कोणती बुवा? ते तर ब्रह्मचारी असते आणि आम्हाला ब्रह्मचारी साधत नसते. मग आजपर्यंत किती लग्न केलं तुम्ही? अय्या, आमची 3 होते, 3. पहिली बायको मरून जाते, दुसरी बायको येऊन पळून नेते, तर तिसरी बायको आमची ठक्क आम्हाला सोडून तीर्थाटन करते. तिला शोधत शोधत सर्व भारतवर्ष पायाखाली घालते, पण ती आम्हाला लाभत नसते. म्हणजे बायको
बायको शोधायला तुम्ही मद्रा देशातून पंढरपुरात आलं वाटतं ऐकून. अय्या सत्य वदते पंढरपुरात ती आम्हाला लाभत नसते तर काशी विश्वेश्वराला जावी म्हणते. तिच्या वाचून आम्ही जगत नसते तर पाण्या विणा मासा तसे ठक्कम्मा वाचून आमची अवस्था होते. बरं बघू तुमचा हात. नारायण नारायण. हे पहा कार्तिक स्वामी, तुमच्या हातावरची लग्न रेषा आणि माझ्या हातावरची लग्न रेषा अगदी सारखी आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणते आम्ही भाग्यवान असते? होय, माझ्या इतकेच भाग्यवान आहात तुम्ही. अय्यो अशी ते कशी काय? म्हणजे बायकोच्या लाटण्याचा मार खाण्याचा प्रसंग तुझ्यावर आणि माझ्यावर मुळीच येणार नाही. म्हणजे मी तर ब्रह्मचारी आहे आणि तुझ्याही नशिबात बायकोचं सुख नाही, तेव्हा तुम्ही काशी विश्वेश्वरालाच काय स्वर्गात जरी गेला तरी तुम्हाला बायको तुमची मिळणार नाही. नारायण नारायण. अय्यो अशी कशी घडते आमची ठक्कम्मा आम्हाला कायमचीच मुक्ते. मग आमची काय दशा होते? अहो शोक सावरा आता. हा आली ही मंडळी परत. नारायण नारायण. छे आमच्यावर आकाश कोसळते. आम्ही काय गोंगाट लावला आहे हा? पितांबर शास्त्री, आरोपींना आणून हजर करा. न्यायाला मुळीच विलंब होता कामा नये. जशी आज्ञा हुजूर. पाखंड्या जाऊन त्या आरोपींना आणून हजर करा. ठीक आहे. आणि तो पाखंड्या कसा काय आला नाही तो हार घेऊन? अरे पण आलाच हा. पितांबर शास्त्री, अहो आम्ही सर्व ढुंडाळलं, हाराकडे उलट पालट केलं पण हाराचा पत्ताच नाही. मग झाला काय तो हार? अहो चोर कधी चोरीचा पुरावा साबूत ठेवतो का? बहुतेक चंद्रबागेत बुडाला असावा त्याने तो हार, शंकाच नाही. मग जा, असेच जाऊन त्या हरामखोराच्या घरातील सर्व चीज वस्तू चंद्रबागेत बुडवा. जा, बघता काय तोंडाकडं? महाराज, मध्येच बोलल्याबद्दल माफी असावी, पण अशाने अन्याय तर नाही ना होणार. न्याय न्याय अन्याय तुम्ही मला शिकवतात. चूप बसा. लहान तोंडी मोठा घास जे पण नसतो. पाखंड शास्त्री, बुडवा त्या हरामखोराचा घरदार. आहा, चमत्कार, मोठाच चमत्कार. काय झालं? अहो ती काठी नाहीशी झाली. बाहेरून भला मोठा कुलूप लावलेला असताना ती गडप झाली, कुठल्या कुठून नाहीशी झाली. काय बरटतोयस मातंड्या? ती काय रसपान थोडं जास्त झालं की काय? तीच तर मी म्हणतोय. सोमरसाचे मीही 2 गुटके घेतले होते आणि खोली उघडताना थोडा तोलही जात होता, पण खोलीचे दार उघडताच एकदम पुरा शुद्धीवर आलो मी. सर्व कोणे कोपळे ढुंढाळून पाहिले, पण त्या कार्टीचा पत्ताच नाही. शींची भूतासारखी गडप झाली. मग तर ते ह्याच चेटू असला पाहिजे. बदमाश, हरामखोर. बोल रे बोके संन्याशा, ती पोटी कुठं आहे? विठ्ठल मूर्ती काय केलीस? मी माझी उत्तरे पूर्वीच दिली आहे महाराज. लिंबराज, ह्याचा परिणाम ठीक होणार नाही. जशी विठ्ठलाची इच्छा.
पांडुरंग पांडुरंग. हुजूर, आता मात्र कडेलोट झाला. कोणती तरी महाभयंकर शिक्षा सुनवा एकदम. बोला, काय करून म्हणजे खोड जिरेल ह्या हरामखोराची? कड्यावरून ढकलून देऊ की हत्तीचा पाय सुपूर्द करू? तेलाच्या कडाईत ढकलू की सुरावर चढू? किंवा यापेक्षाही महाभयंकर शिक्षा सांगा. पण महाराज, पुराव्या अभावी पुरावा? कुणाला पुरावा हवाय? कुणाला पुरावा हवाय? बोला, मला हुकूम करता आहात? तुम्ही आहात तरी कोण? मी हा पंढरपूरचा राजा आहे, राजा. मी वाटेल तो न्याय देईन. माझा शब्द म्हणजे पुरावा. बरोबर आहे, बरोबर आहे. कोण हा निस्प्रहपणा, केवढा बाणेदारपणा, कुणाची भीड नाही की भाट नाही, यालाच म्हणतात न्याय. कोण म्हणतो हा अन्याय? पुराव्याशिवाय अन्याय होत नाही. मी या चोराकडून गुन्हा ओढवून घेतो, नंतरच चढवतो याला सुरावर. महाराज, मोठा कठीण प्रसंग. पंढरपुरातील सारे वैष्णव देवळाभोवती जमलो आहोत आणि लिंबराजाची सुटकेची मागणी करत आहोत. पाहिलं हुजूर, किती माजलेत हे पोर. मूर्ती चोरूनच्या चोरून वर धमकावण्या इतकी मजल गेली यांची. आता यांची खोडकी जिरवलीच पाहिजे. पितांबर शास्त्री, ह्यांच्या धमकावण्याला जाण्या इतका मी बेचापेचा नाही. ते वैष्णव असेल तर मी वैष्णवाचा बाप आहे. मी वाटेल तो न्याय देईन. आणि राजात विष्णूचा अंश असतो असे शास्त्र सांगते. तर मी खरा वैष्णव. काय रे बघया, गुन्हा कबूल करतोस की घालू आसूड पाटीत? पांडुरंग नाही येणार तू वटणीवर. पांडुरंग 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 थांबा मुजुमदार साहेब, पांडुरंग. थांबा मुजुमदार साहेब, हात आवरा. काय म्हणलं तुम्ही हे? कोण? नरहरी, तूही या चोराला सामील आहेस की काय? बोल, कुठं आहे विठ्ठल मूर्ती? हर हर, काय बोलता मुजुमदार साहेब? मी शिवपंथी आहे. विठ्ठल मूर्तीची चोरीच काय, त्या मूर्तीचं दर्शन देखील मी वर्ज्य मानतो. मग या वैष्णवपंथी लिंबराजाच्या सुटकेसाठी अगदी तीरासारखा कसा काय धावत आलास? आणि ही पोरटी कशी काय पाहिली त्या कोंडवाड्यातून? ही माधवी माझ्याकडे आली आणि तिनंच मला झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा पंथा आणि भेदाभेद विसरून होणारा अन्याय टाळण्यासाठी मला इथे यावं लागलं. कोण म्हणतो हा अन्याय? उलट पंढरपुरातून विठ्ठल मूर्ती नाहीशी झाली आणि आम्ही मूग घेऊन गप्प बसलो तरच सर्वांवर अन्याय होणार आहे. म्हणूनच या आसुडानं तुझ्या समोर न्यायदान करतोय. बघा. थांबा मुजुमदार साहेब, कोणत्या धुंदीत वळत आहात तुम्ही? सत्तेच्या मदानं तुमचे डोळे तारवटले असले तरी त्या प्रलयंकर शिवशंकरानं आपला तिसरा डोळा उघडला तर क्षणात तुमच्यासारख्या मदांत भस्मभूत झाल्याशिवाय राहणार नाही. तुझा भोळा सांब दुबेपणापेक्षा शक्तीने संतोष होतो. नाहीतर रावण, भस्मासूर, त्रिपूर ह्यासारख्या राक्षसांना त्यांनी कधीच वरदान दिलं नसतं. जो वर देतो तो मागव उन्मत्त झालेल्यांच्या डोक्यात वरवंटही घालण्याचे कर्तृत्व करून ठेवतो. नवग्रहाच्या पायऱ्या करून सिंहावर चढणारा रावण देखील बुद्धिभ्रष्ट होताच, मातीला मिळाला. मग तुमच्यासारखे शेकडो शुद्ध कीटक फुंक माताच भस्म होऊन गेले तर नवल कसले? चूप राहा रामखोरा. महाराज, आता बघताय काय? प्रथम या बदमाशाचा समाचार घ्या. थांबा. ह्याची खोडकी जिरवलीच पाहिजे. थांबा. प्रथम या चोराची हजेरी घेतो, नंतरच या हरामखोराची बाकी चुकती करतो. बाबा पांडुरंग 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 गौरी हरा, पांडुरंग कर्पूर गौरा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुझ्या भक्ताचा असा पाण उतारा होत असताना तू स्वस्त तरी कसा बसलास रे? पांडुरंग अरे असं झालं तरी काय किंचायला? ओहो, माझ्या पाठीवर सारखे पटके बसत आहेत. आई ग, अहो तुम्ही आसूड मारले लिंबाच्या पाठीत, पण माझी पाठ सोलून निघाली. हे पहा,
हे पहा. भगवंता भगवंता तुझी लीला अगाध आहे. गौरी हरा, करता करविता सारं काही तूच आहेस. अय्यो व्यंकटरमणा, राधारमणा, मोठीचं नवाला वाटते ते. लिंबराजाला काही त्रास होत नसते, पण वळ मात्र पितांबर शास्त्रीच्या पाठीमागे उमटते. छे, हे सारं चेटू असलं पाहिजे. कसे फडके बसत नाही तेच पाहतो आता. पितांबर शास्त्री, लिंबराजाची पाठ उघडी करा. फडके बसत नाही म्हणजे काय? पांडुरंग पांडुरंग अहो, आश्चर्य! पांडुरंग. मोठं आश्चर्य. लिंबाराजाची घरातील एकही वस्तूला आम्हाला उचलता येत नाही. साधा पोळपाट उचलला तर तू घसरून माझ्या पोटावर पडला आणि जीव कसा बी होऊन गेला. हे काय बोलता तुम्ही? काही नशा तर नाही ना गुरुवारास? हो, अगदी खरं आहे मुजुमदार साहेब. काय खरं आहे? तुमच्याने होत नसेल तर मी जातीनं जाऊन त्याचं घरदार बुडवतो. महाराज, घात झाला. तुमच्या वाड्यावर दरोडा पडला. दरोडा? माझ्या वाड्यावर? होय महाराज, आपली सारी चीज वस्तू लुटून दिली त्या चोरांनी. काय म्हणतात हे? असं कसं होईल? महाराज, आम्ही त्यांचा खूप पाठलाग केला. तेव्हा त्यांनी चंद्रभागा ओलांडून जाता सारं काही पैसा, अडका, धन दौलत चंद्रभागेत बुडवून टाकली. हो, तुमची वस्त्र चंद्रभागे पाण्यावर तरंगताना आढळले, तेव्हा तेवढी आम्ही घेऊन आलो. हाय रे देवा, बुडालो, साप बुडालो. पांडुरंगा, आता का कपाळावर हात मारतात? हुकूम करा की चंद्रभागेत बुडालेली दौलत तुमच्या पायाशी लोळून घेईल. बाळ बाळ असं बोलू नये आपण. आम्ही वैष्णव आहोत. दुसऱ्यांचे दुःख आम्ही जाणून घेतले पाहिजे. महाराज, आता बघताय काय? दातूर पानपुड्यांना बोलावून जे काही वर निघेल ते वर करण्याची तसबीस केली पाहिजे. आता काय निघणार आमचं कपाळ? चला पाहूया प्रयत्न करून. बाबा बाबा पांडुरंग पांडुरंग. लिंबा, नरहरी लिंबा, नरहरी लिंबा. नरहरी, तुमच्या रूपात पांडुरंगच माझ्या सुटकेला धावून आला. गौरी हराला अन्याय सहन होत नसतो लिंबा. आपले पंथ जरी वेगवेगळे असले तरी मानव धर्माची सर्वांभूती ही समानतेची शिकवण हेच दोघोतील सार आहे. म्हणून तुमच्यावर आलेलं संकट हे वैष्णव पंथावरीलही संकट आहे. केवढी उदात्त विचारसरणी आहे आपली. तुमच्या विचारावरून तुमच्या पंथाची साक्षी पटली मला. आणि तुमच्या सौजन्यानं, सहनशीलतेनं माझे डोळे साफ दिपून गेले. परंतु आमच्या दोन्ही पंथांचं खरं बळ लोकसंग्रहात आणि लोकसेवेत आहे नरहरी. परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप हेच आपल्या पंथांचे सार आहे. सर्वांभूती समानता हीच आमची शिकवण. लहान थोर भेद ब्रह्म मंगळ समान सकळ देवद्वारी. होय, पटलं मला सारं. लिंबा, देवळाबाहेर चला. वैष्णव व शिव भक्त मंडळी आपली वाट पाहत आहे. हो, चला चला. पांडुरंग पांडुरंग. जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण. निशिदिनी मनुजा हरी नारायण. निशिदिनी मनुजा हरी नारायण. जय नारायण जय नारायण. जय नारायण जय नारायण काय नारदा, झाली ना तुझी खात्री? खात्री? कसली खात्री देवा? की माणूस हा माणसाचा काही वैरी नाही. आता हा नरहरीच पहा ना, वैष्णवाचे नावही घेत नसेल. माझं दर्शन देखील त्याला विश्वासावर वर्ज्य होतं. पण वैष्णवावर सामुदायिक संकट येताच तो माझ्याकडे धावून आलाच की नाही?
मग येणारच तो देवा. त्यात काही भूतदया दाखवली नाही त्यानं. त्याला पक्क ठाऊक आहे की आज जर मूर्ती नाहीशी झाली, या निमित्ताने यांनी जर वैष्णवाचा काटा काढला तर उद्या शैवाचीही काही फारशी धडगड नाही. दोघांवरही समान संकट आलं म्हणून ते तात्पुरतं एक झालं, एवढंच. म्हणजे यांची मैत्री गरजेपुरती आहे असं समजतोस तू? समजायचं कशाला, आहेच तसं मोईस. माणूस हा माणसाचा द्वेष करतो. अजूनही मी ते सिद्ध करून दाखवेन. पैस लावतो. ठीक आहे, पैस लावतोस? देवा, तू हल्लास तर पंढरपुरातून चंपू गबाळ उचलून सरळ स्वर्गात यायचं माझ्या बरोबर आहे. कबूल? आणि तू हल्लास तर मग मीही अवतार घेतो या मृत्यू लोकात आणि तुझ्या सर्व संतांचे चरित्र, संत लीला मृत हा ग्रंथ तुला अर्पण करतो. आहे कबूल? तथास्तु. नारायण नारायण. नारायण नारायण. आता कलह रावणाच्या जन्मजात कलेचा उपयोग करून घेतला पाहिजे. जिथं जावं तिथं कलह, द्वेष, मत्सर याची भजबजपुरी असलेल्या या मृत्यू लोकात माणसाविरुद्ध माणसाला भडकवायला या कळसूत्री नारदाला कितीसा वेळ लागणार. नारायण नारायण. श्याम सुंदरा नंद दुलारा, श्याम सुंदरा नंद दुलारा, सोडे पदराला, सोडे
आम्ही करतो गळा आरती म्हणताना. तीच तीच तर मी म्हणतोय. आणि पाखंड शास्त्री तुम्ही का थांबलात वाटेत? अहो तेवढाच जायला आपल्याला विलंब होतोय. अहो होऊ द्या हो, आपली वाट पाहत देऊ कुठे त्रिष्ट राहिलाय देवळात. तीच तीच तर मी म्हणतोय. पण या मात्र कुणाची तरी प्रतीक्षा करीत असल्यासारखे दिसतात. कदाचित आपलीच प्रतीक्षा करत असावी, शंकाच नको. तीच तीच तर मी म्हणतोय. बाबा बापडे आणि धरा बदल. काय म्हणाला? आहाहाहा. म्हणजे मला म्हणायचं होतं पा पुढे आणि करा प्रणाम, पण घसरलोच थोडस. असं घसरू नका, मलाही तोंड घरशील पडी आपल्या बरोबर. या असे बाईसाहेब, अहो बाईसाहेब, म्हटलं अलभ्य लाभ अलभ्य लाभ. अगदी कपिला षष्टीचा योग. आज प्रातःकाळी आपले दर्शन झालं, समाधान वाटलं. अहो सकाळीच देवाचं दर्शन घेतात, माणसाचं नाही. अहो पण देव देवळात नसला तर देवीचे दर्शन घ्यायला हरकत नाही. तीच तीच तर मी म्हणतोय. शिवाय देवीप्रमाणे तुम्ही सुंदरही आहात. छे छे, काहीतरीच काय. माणसाला देवाच्या पंक्तीत बसवायचं म्हणजे देवाचा अपमानच नाही का? अहो पण भगवंताने गीता सांगूनच ठेवलं आहे की माणूस म्हणजे आपलाच रूप आहे. आणि ते बघायला शिकलं पाहिजे, म्हणजे आमच्यासारखं. बरोबर, अगदी बरोबर. हा, तुमच्याकडे पाहिलं की का वाटतं सांगू? काय सांगा ना. मागल्या जन्मी तुम्ही वसंत सेना असावी आणि त्याच्या मागल्या जन्मी महानंदा. आणि द्वापार युगात राधामाई. शंकाच नको. बाई 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 बाई, तुम्ही काय म्हणजे थट्टा चालवली आहे का? अहो आम्ही तुमची स्तुती करत राहिलो आहे. आणि स्तुतीने देव प्रसन्न होतो, मग देवी प्रसन्न व्हायला कितीसा उशीर. आणि मला प्रसन्न करून कसला वर मागणार आहात? अहो आम्ही ब्राह्मण, मागून मागून काय मागणार? ब्राह्मणो भोजन प्रिय. त्या लिंबराजाने आमची विठ्ठल मूर्ती लांबविली आणि आमच्या पोटावर खंडांतर आलं. हो, आम्ही राक्षस असतो तर त्यालाच खाऊन टाकला असता. पण आम्ही पडलो ब्राह्मण बिचारे, करील काय? नुसतं दात ओटकावून गप्प बसावं लागल. मग असं करा, येत्या त्रयोदशीला माझ्या आजीचं श्राद्ध आहे, तेव्हा सपत्नी या जेवायला. ओहो, आम्ही तर तुमच्या लग्नाच्या लाडवाची स्वप्ने रंगवीत होतो. माझं लग्न? कोण करील हो माझ्याशी लग्न? कोण करील? का? कुणी करील? तुम्ही कराल का? मी? अहो माझ्या चौथ्या लग्नाची बायको अजून तर जिवंत आहे. आणि आमचा कुटुंब इतकं कजाक आहे की असं काही केलं तर ती तुम्हाला क्षणात विधवा करील. मग माझं लग्न होईपर्यंत तुम्हाला लाडवांची वाट पाहावी लागेल. पाहू. त्यापेक्षा श्राद्ध जेवण काय वाईट नाही. चला मार्तंड शास्त्री, सूर्यनारायण डोळे वटारू लागले. चला. तीच तर मी म्हणतो. अहो आपण देवळात गेल्याशिवाय काकड आरती कशी होणार? चला 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 चला. येतो हा बाईसाहेब. येतो. आणि श्राद्ध पक्षाचं विसरू नका. हो बरोबर ध्यानात ठेवतो. चला चला. हो बाई, म्हटलं कुठल्या सुख स्वप्ना रंगून गेला ते तरी कळू द्या. बाई 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 बाई, इतक्या दिवसांनी आज आठवण झाली वाटतं आमची. आणि वर आमच्यावरच दोष. आम्ही किती जीव पाकडतो याची कुणाला परवा तरी आहे का? तसं कसं म्हणता आहात? तुम्हाला कळलंच असेल आमच्यावर काय आपत्ती कोसळती. आमच्या वाड्यावर दरोडा पडला, आतोनात हानी झाली. असं का? अगं बाई, म्हणजे तुम्हाला कळलंच नाही? कसं कळणार? कोण सांगणार? तुम्हीही आलात नाही भेटायला. अहो तुमच्या समोर यायचं म्हणजे रिकाम्या हाताने कसं येणार, म्हणून प्रथम सावकारांची भेट घ्यावी लागली. म्हणजे तुम्ही कर्ज काढलं की काय सावकाराकडून? कर्ज? छे छे, धनीराम शेठजींचे आणि आमचे संबंध वेगळे आहे. हा, अधूनमधून काही देणगी दाखल देतात काही रक्कम आम्हाला ते. अहो गावात राहायचं आहे ना त्यांना. बघा काढला आहे मी तुमच्यासाठी. अगं बाई, छान आहे. आवडला हा कंठा? हो फारच. द्या ना. आम्ही स्वतः घालणार तुमच्या गळ्यात. इश्श, द्या ना. नाही, आम्ही आमच्या हातानेच घालणार तुमच्या गळ्यात. चालेल ना?
हा 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 हा. आता कसं वाटतं कंठा गळ्यात घातल्यावर? ते तुम्ही सांगायचं. कशी दिसते मी तुम्हाला? इंद्राच्या दरबारातील देवांगनेप्रमाणे. छे, मग कशी? विठ्ठल नामाची मौक्तिक माळा गळ्यात धारण करणाऱ्या जनाबाईप्रमाणे. लिंबराज म्हणे नामाचा गजर, तोची अलंकार आम्हा देवा, तोची अलंकार आम्हा देवा. लिंबराज, जनाबाई, म्हणजे तू त्या लिंबराजाच्या कीर्तनाला जातेस की काय? हो का? का म्हणजे काय? संतीण व्हायचा विचार आहे का तुझा? आणि समजा झाले संतीन तर काय होईल? तर आम्हालाही टाळ घेऊन दिंड्या गिराव्या लागतील. पण आम्हाला ते पसंत नाही. हे बघ, तू त्या लिंबराजाचं नावही घेता कामा नये. ही आज्ञा की विनंती? मानली तर विनंती, नाही तर हुकूम. अजून बायको झाली नाही म्हटलं मी तुमची. अहो, तुम्हाला या गावात राहायचं आहे ना. असं आता आली मला कल्पना तुमच्या खऱ्या स्वरूपाची. हा घ्या तुमचा कंठा परत. हो बाई, असं काय करतात? एवढ्या गोष्टीवर असं काय चिडतात? मैनावतीकडून काय शिकलीशी वाटत नाही. आणि शिकायचंय नाही मला. हा घ्या तुमचा कंठा परत. हो बाई, हो बाई, ऐका तरी. नारायण 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 नारायण. तुम्ही काही अडचणीत असल्यासारखे दिसतात. आपण पाहिलात वाटतं. पाहायचं नव्हतं, पण डोळे असल्यामुळे दिसलं. तुम्हाला ठाऊक नसावा आम्ही कोण आहोत ते. ठाऊक आहे, म्हणून आपली मदत करण्यासाठी पुढे झालो. तुम्ही मदत करणार मला? अर्थात. नारायण नारायण. तुमच्या पायाखाली काय जळत आहे याची तुम्हाला अद्याप कल्पना नाही, म्हणून तुम्ही हा पाळा पोचळा गोळा करण्यासाठी बसला. तुम्ही आहात तरी कोण? नारायण नारायण. या माझ्या बरोबर, सगळं सांगतो. नारायण नारायण.